श्रोते हो नमस्कार. आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी गौरी मुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपलं कोकण ही कलावंतांची भूमी आहे. कोकणच्या या लाल मातीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अनेक कलाकार घडले, वाढले आणि नावारूपाला आले. त्यांच्या कर्तृत्वानं आपल्या या कोकणातल्या लाल मातीचा सुगंध अगदी देशविदेशात दरवळला. माझा कला प्रवास या अंतर्गत आज अशाच एका हरहुन्नरी कलाकाराला आपण आमंत्रित केलंय. संगमेश्वर तालुक्यात देवरुखजवळ कोसुम या गावामध्ये राहून आपली चित्रकला जोपासणारे आणि देशविदेशात आपल्या पेंटिंगच्या माध्यमातून नावाजलेले चित्रकार अवधूत पोटफोडे. सर नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार मॅडम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला श्रोत्यांना सांगायला आवडेल की मणिकर्णिका आर्ट गॅलरी झाशी यांच्यातर्फे नुकतंच आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शन भरवलं गेलं होतं. या प्रदर्शनामध्ये देशविदेशातल्या 60 कलाकारांची चित्रं ठेवण्यात आली होती आणि या प्रदर्शनात महाराष्ट्रातून अवधूत पोटफोडे यांच्या 2 कलाकृतींची निवड झाली होती. सर, यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीने तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. सर, मला सुरुवातीला असं सांगा की तुम्हाला चित्रकलेची आवड कधीपासून निर्माण झाली? तसं सांगायला गेलं तर अगदी लहानपणापासूनच मला चित्रकलेची आवड आहे आणि याच क्षेत्रामध्ये करिअर करायचं असंच एक मनाशी ठाम निर्धार झाला होता, म्हणजे लहान वयामध्येच. त्यावेळी तशी कलेची जाण नव्हती किंवा या क्षेत्राबद्दल काही माहिती नव्हती, तरी देखील चित्रकार व्हायचंय हा एकच ध्यास होता. आणि त्या एका ध्यासापोटी मी 10वी नंतर लगेचच या क्षेत्रामध्ये पूर्ण शिक्षण घ्यायचा निर्धार केला आणि त्यासाठी मी कोल्हापूर या ठिकाणी कलानिकेतन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला 10वी नंतर. तिथून माझा खरा कलाप्रवास सुरू झाला. आणि हे शिक्षण घेत असताना हे क्षेत्र नक्की काय आहे, त्यामध्ये नक्की आपण कसं काम करायला पाहिजे, याच्यामध्ये कुठल्या कुठल्या संधी आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती किंवा या प्रश्नांची सगळी उत्तरं उलगडत गेली. आणि अशा प्रवास करता करता अनेक अनुभव गाठीशी आले, अनेक लोकांची संपर्क आले. त्यातच माझी कला साधना ही वाढत गेली आणि उदयास यायला लागली. बरं, तुम्ही म्हणालात की तुम्ही कोल्हापूरमध्ये जाऊन ह्याचं शिक्षण घेतलं, पण कोकणामध्ये अशी काही कॉलेज किंवा अशा संस्था आहेत का की ज्या कलाकारांना इथे घडवत आहेत आणि चांगले कलाकार इथे तयार होत आहेत, तर त्याविषयी तुम्ही सांगा. सध्या जर बघायला गेलं तर कोकणामध्ये देखील आता कला शिक्षणासाठी कला महाविद्यालय निर्माण झालेली आहेत. ज्यावेळी मी कला शिक्षण घेत होतो त्यावेळी कुठलीही संधी आपल्या कोकणामध्ये उपलब्ध नव्हती, परंतु सध्या आपल्या देवरुखमध्ये देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन, म्हणजे त्याला डीकॅड कॉलेज असं म्हटलं जातं, तर हे एक डिग्री कॉलेज आहे आणि हे मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येतं. त्याला मुंबई विद्यापीठाची मान्यता आहे. आणि याच कॉलेजमध्ये मला सांगायला आनंद होतो किंवा अभिमान वाटतो की मी याच कॉलेजमध्ये आज प्राध्यापक म्हणून काम करतो आहे आणि तिथे अनेक विद्यार्थी माझ्यातून घडत आहेत कलेच्या क्षेत्रामधले. तर या कॉलेजमध्ये कोणकोणते वेगळे कोर्सेस चित्रकलेसाठी आहेत असं तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगा. आता आपल्या डीकॅड कॉलेजमध्ये डिग्री हा BFA पेंटिंगचा कोर्स आहे आणि त्याच्याबरोबर अप्लाइड आर्टचा देखील कोर्स त्या ठिकाणी सुरू आहे. म्हणजे फक्त चित्र निर्मिती कशी करायची एवढंच फक्त शिक्षण न देता, तर ती कलाकृती विकली कशी गेली पाहिजे किंवा त्याच्यातून अर्थार्जन कसं होतं याचंही शिक्षण आजकाल अनेक कलाकारांना किंवा अनेक नवीन कलावंतांना असणं गरजेचं आहे. आणि हा एक समस्या किंवा हा एक प्रश्न डोळ्यासमोर ठेवून कॉलेजने अप्लाइड आर्टचा कोर्स सुरू केलेला आहे. एक चित्र म्हटलं की एक सामान्य माणसाला वाटतं की एक पेन्सिल घ्यायची, एक कागद घ्यायचा आणि आपल्या मनाला जे येईल ते रेखाटायचं. पण चित्रकला ही सुद्धा खूप मोठं व्यापक स्वरूपात आहे आणि याचे कोणकोणते प्रकार असतात, तर त्याविषयी सांगा. चित्रकलेला तसं कुठल्याही नियमामध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये मोजमाप नाही करता येऊ शकत, कारण ही खूप व्यापक आहे, वैश्विक आहे. आणि ही खरं म्हणजे ज्याच्याकडे ती आहे त्याला ती दैवी देणगीच आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. आणि ज्याला ही गोष्ट समजली की मला कला, कुठलीही कला असू देत, तर ती माझ्यामध्ये ती निसर्गदत्ता आहे, तर त्याची जोपासना करणे, त्याची साधना करणे ही त्या व्यक्तीचं एक आद्य कर्तव्य बनतं किंवा त्याची ती जबाबदारी बनते. आणि याच प्रवासातून घडत असताना, चालत असताना अनेक कला प्रकार आपल्या नजरेसमोर येतात.
आणि विशिष्ट असे कुठले कला प्रकार आपण तसे सांगता नाही येणार, परंतु कलेचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी म्हणून मग त्याचे काही प्रकार पाडले गेले. मग त्याच्यामध्ये निसर्ग चित्रण आहे, व्यक्तिचित्रण आहे, त्याच्यामध्ये स्टील लाईफ पेंटिंग आहे, त्यानंतर क्रिएटिव्ह पेंटिंग आहे, ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग आहे, स्कल्पचर्स आहेत. अशा अनेक प्रकारामध्ये ती विभागली गेली. परंतु तसं बघायला गेलं कला ही एकच आहे, फक्त तिचे आपण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, दृश्य रूपामध्ये ती आणली गेली. आणि कलाकार म्हणून तुमच्याकडे ती दृष्टी असायला हवी की यात कोणती कला आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि प्रत्येक छोट्याशा चित्रामध्ये सुद्धा खूप काही मोठा संदेश दिलेला असतो, फक्त तो आपल्याला समजायला. मगाशी आपण बोललो की कोकणामध्ये या संदर्भातली कोणती कॉलेज आहेत किंवा संस्था आहेत, तर महाराष्ट्रामध्ये अशी कोणती कॉलेज किंवा संस्था आहेत का? महाराष्ट्रामध्ये जे स्कूल ऑफ आर्ट, रचना संसद, त्यानंतर कोल्हापूरचं कलानिकेतन महाविद्यालय, सांगलीचं कला विश्व महाविद्यालय, त्यानंतर दळवी स्कूल ऑफ आर्ट, हे देखील कोल्हापूरचं आहे. अशी अनेक चांगली चांगली नावारूपाला आलेली कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आता ह्याच्यामध्ये देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन, DCAD, हे खूप चांगल्या पद्धतीने नावारूपाला आलेलं एक डिग्री कॉलेज आहे. सर, आत्ताच्या तरुण पिढीचा एक असा व्ह्यू असतो बघण्याचा की मी जे काय करीन तर त्यातून मला काहीतरी अर्थार्जन झालं पाहिजे. तर रोजगाराच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना चित्रकलेकडे वळावं म्हणून तुम्ही काय मार्गदर्शन कराल? अर्थार्जन व्हायला पाहिजे ही 100% खरी गोष्ट आहे. कारण पूर्वीच्या काळी राजाश्रय होता, त्यामुळे कलाकारांना तशी भ्रांत नव्हती काही मिळायला पाहिजे. कारण ते फक्त चित्रनिर्मिती करायचे, त्यातून त्यांना राजाकडून त्याचं धन मिळायचं किंवा त्याच्यातून त्याची सगळी ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण व्हायच्या. परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की आपण चित्रनिर्मिती करत असताना किंवा कला साधना करत असताना स्वतः कमवणं पण गरजेचं आहे. कारण आपल्याला आत्ताच्या घडीला कोणी आणून देणारं नाहीये किंवा आपल्याला कुठला राजाश्रय नाहीये. त्यामुळे ह्याच्यातून अर्थार्जन होणं ही जेवढी महत्वाची गोष्ट आहे, त्याच्याबरोबर ते अर्थार्जन कुठून होतंय हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की खूप लोकांना ह्या संधी माहीत नाहीयेत की कला क्षेत्रामधून कसं अर्थार्जन होतं. आणि माझं विशेष करून विद्यार्थ्यांना आणि पालकांना हे सांगणं आहे की जर एखाद्या तुमच्या पाल्याकडे जर कलागुण असतील तर त्याला आवर्जून कला क्षेत्रामध्ये घाला. कारण ह्याच्यातून अर्थार्जनाच्या ज्या संधी आहेत ह्या उपलब्ध होतातच. कारण आपला समाज जो आहे हा मुळातच कलेच्या संस्कृतीवरती उभारलेला आहे. जर आपण विचार केला तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण कलेच्या सानिध्यात असतो. म्हणजे बघितलं तर आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत टीव्ही बघतो, तर टीव्हीवरती अनेक पिक्चर्स पाहतो, मालिका बघतो. ह्याच्यामध्ये जे काही नेपथ्य असतं म्हणजे सेट डिझाईन असतात, बॅकग्राऊंड असतात, तर ते तयार करण्यासाठी आर्टिस्ट लागतात. म्हणजे ते आर्टिस्ट कुठून घडतात तर अशा आर्ट कॉलेजमधून घडतात. त्यानंतर आपण जर बघितलं की आपण जे काही कपडे घालतो तर त्याच्यावरती असली डिझाईन, ही डिझाईन करतं कोण? तर आर्टिस्ट, तर टेक्स्टाईल आर्टिस्ट. मग विद्यार्थी येतात कुठून? तर आर्ट कॉलेजमधून. अशा अनेक संधी उपलब्ध आहेत. आता आपण बघतोय ॲनिमेशनचा जमाना आहे. प्रत्येक मुलाच्या हातामध्ये मोबाईल आहे, कार्टून फिल्म्स हे पाहतात, गेमिंग खेळतात. मग ह्याच्यामध्ये जी काम करणारी लोक ही आर्टिस्ट लोक आहेत. म्हणजे अशा अनेक संधी आहेत ज्या आपल्या मुलांपासून किंवा आपल्या पाल्यापासून दूर राहतात केवळ अज्ञानामुळे. बरोबर. मला असं तुम्हाला विचारायचं आहे की प्रत्येक गोष्टीला असं म्हणतात की एक वय असतं आणि जेवढ्या लहान वयात सुरुवात होईल कोणत्याही प्रशिक्षणाची तर तेवढा त्याला पुढे आणखी जास्त चांगलं लवकर दिशा मिळते. बरोबर. तर आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या हातामध्ये ही कला आहे, तर ह्याकडे पालकांनी खरं तर सजगपणे लक्ष द्यायला हवं. तर साधारणतः चित्रकलेसाठी सुरुवात करायची झाली तर कोणत्या वयापासून करावी? आपल्यामध्ये काहीतरी कलागुण आहे हे ज्यावेळी त्या पाल्याला कळतं किंवा त्या मुलाला किंवा त्या मुलीला कळतं त्या वेळेपासूनच त्याची खरी सुरुवात सुरू होते, त्याचा प्रवास सुरू होतो. फक्त त्याच्याकडे पालकांनी दुर्लक्ष करता कामा नये. त्याचं जर मन त्याच्यामध्ये रमत असेल तर त्याला ते करू द्यावं. म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी असं बघितलं जातं की चित्रकला किंवा चित्रकडून काय मिळणार आहे, त्यापेक्षा तू गणिताचा अभ्यास कर, तू विज्ञानाचा अभ्यास कर, तुझे मार्क्स चांगले होतील. पण त्याच्यातून फक्त काय होतं, मार्कलिस्टवरती मार्क्स वाढत जातात. बरोबर. पण त्याची जी आंतरिक जो विकास आहे हा विकास खुंटत जातो एका अर्थी. त्यामुळे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता त्या गोष्टीला पालकांनी विशेष करून प्राधान्य दिलं पाहिजे. आणि ही घटना माझ्या बाबतीत स्वतःच्या बाबतीत घडली. कारण ह्या बाबतीत मी स्वतःला खूप सुदैवी समजतो किंवा भाग्यवान समजतो. कारण माझे जे पालक आहेत किंवा माझे जे भावंड आहेत यांनी मला याच्यासाठी खूप प्रोत्साहन दिलं.
तेच मी म्हणणार होते की सपोर्ट अतिशय महत्वाचा हा आहे, अतिशय महत्वाचं. की हे करून काय मिळणार आहे, त्याच्यापेक्षा अभ्यास करच, पण त्याच्या जोडीने हेही कर. हा असा सपोर्ट खरं तर पालकांनी करायला हवा मुलांना. म्हणजे माझ्या पालकांनी त्यावेळी मला असं सांगितलं की तुला किती पैसे मिळतील हे महत्वाचं नाही, बरोबर, तुझ्यातली कला विकास व्हायला पाहिजे हे जास्त महत्वाचं अगदी आहे. बरोबर आहे. त्यामुळे त्यांनी मला वेळोवेळी प्रोत्साहन दिलं आणि वेळोवेळी त्या त्या प्रकारचं शिक्षण दिलं. हम्म, हम्म. सुरुवातीला मी उल्लेख केला की तुमची 2 चित्र आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनामध्ये सिलेक्ट झाली होती, तर तो तुमचा अनुभव कसा होता याविषयी सांगा. हा अनुभव तर माझ्यासाठी खूपच छान होता. हम्म, कारण तसं बघायला गेलं तर यापूर्वी माझी 2 आंतरराष्ट्रीय दर्जावरती 2दा चित्र प्रदर्शनं झाली आहेत. हम्म, एक म्हणजे श्रीलंका या ठिकाणी झालं आहे हम्म, आणि त्यानंतर जयपूर या ठिकाणी झालं आहे. हम्म, हम्म. आणि जयपूर या ठिकाणी जे माझं आंतरराष्ट्रीय दर्जावरची चित्र सिलेक्ट झाली होती तर ती निसर्ग चित्र होती. हम्म. आणि सांगायला अभिमान वाटतो कारण त्यावेळी माझ्या निसर्ग चित्राने खूप चांगल्या प्रकारे दखल घेतली गेली हम्म, हम्म, आणि त्यावेळी मला इंडियन मास्टरचा अवॉर्ड देखील दिला गेला, हम्म, हम्म, इंटरनॅशनल अवॉर्ड. हम्म, आणि त्यानंतर पुन्हा एक 4 वर्षानंतर माझ्यासमोर ती संधी आली हम्म, हम्म, की इंटरनॅशनल अवॉर्ड डिक्लेअर झाला आहे. हम्म, आणि ही संधी मला कोणी सांगितली नाही. हम्म. तर सध्या सोशल नेटवर्किंगचा बरोबर. जमाना आहे, तर हम्म. आपण फेसबुक, इंस्टाग्राम किंवा इतर सोशल नेटवर्किंग मीडिया आहेत, तर हम्म. त्याच्यावरनं हे अपडेट्स मिळत असतात आपल्याला. हम्म, हम्म, आणि मी त्याच्यासाठी अप्लाय केलं. हम्म, हम्म. आणि अप्लाय करायचं म्हणजे नक्की काय करायचं, तर त्यांची काही बेसिक फॉर्मॅलिटीज असतात. तर आपली प्रोफाईल आपल्याला तयार करायची असते, आपली प्रोफाईल त्यांना पाठवायची असते. हम्म, हम्म, आणि जर त्यांना या गोष्टीसाठी ही व्यक्ती हम्म. जर उचित वाटली किंवा योग्य वाटली तर ते फर्स्ट राऊंडमध्ये त्यांना त्यांची चित्र चे फोटोग्राफ्स पाठवायला सांगतात. आणि ह्या प्रोसिजरमधून गेल्यानंतर मी माझी प्रोफाईल आणि माझी फोटोग्राफ्स त्यांना पाठवून दिले. हम्म, हम्म, आणि काही दिवसानंतरच त्यांचा एक मला मेल आला हम्म. की अभिनंदन, तुमचं 2 चित्र आम्ही सिलेक्ट केलेली आहेत हम्म. या एक्झिबिशनसाठी. आणि ज्यावेळी हा मला मेल आला हम्म. त्यावेळी खरं सांगायचं म्हणजे कुठलाही आनंद हा शब्दामध्ये सांगता येत नाही कधी. प्रश्नच नाही. कारण तो शब्दामध्ये का सांगता येत नाही, कारण ते शब्दाच्या पलीकडच्या सगळ्या गोष्टी कोणत्याही आहेत. कलाकाराला हा. अशी संधी मिळणं हा. ही एक आनंददायीच गोष्ट असते. आणि मी देवरुखमध्ये आहे आणि माझी चित्र आता आंतरराष्ट्रीय दर्जावरती हो. आहेत. तर आता सध्या असा डिस्टन्स नाही राहिलेला कुठे. बरोबर. तर आत्ताचे जे काही कलाकार आहेत किंवा जे आत्ता कला साधना करणारी मंडळी आहे, तर त्यांनी या गोष्टीचा जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे. हम्म, हम्म. पेंटिंग्स तर तुम्ही करताच, तुमची अनेक चित्र अनेक कला प्रदर्शनांमध्ये निवडली गेलेत, पण पेंटिंगच्या व्यतिरिक्त तुम्ही आणि काय करता? कला ही अशी वेगवेगळी नसते कधी. हम्म, चित्रकला वेगळी, शिल्पकला वेगळी, नृत्यकला वेगळी, असं काही वेगळं नसतं. हम्म. आणि ज्यावेळी आपण त्याला वेगवेगळं करतो त्यावेळी त्याच्यामध्ये आपण स्वतःला खूप छोटं करून घेतो. बरोबर. त्यापेक्षा आपण कलेकडे कला हे जर म्हणून पाहिलं ना तर आपल्यासाठी संपूर्ण विश्व मोकळं असतं. हम्म, आणि त्यामुळे मी फक्त चित्रकलेमध्ये कधी अडकून नाही बसलो. हम्म. त्या व्यतिरिक्त मी शिल्पकलेचाही काम करतो. अच्छा. आणि याच आवडीतून माझ्याकडनं सुरुवातीला गणेश मूर्ती कला केंद्र सुरू झालं. अच्छा. आणि आपल्या आसपासचे जे काही मंडळी असतात किंवा आपल्या ओळखीचे मंडळी असतात हम्म, तर त्यांना जे काही चतुर्थीसाठी जे काही गणेश मूर्ती लागतात तर त्या देण्याचं काम मी करायचो. आणि हा प्रवास सुरू असताना असंच विचार करता 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 एक गोष्ट निदर्शनास आली की समाजामध्ये अनेक लोकांना मातीच्या किंवा इको फ्रेंडली गणेश मूर्ती आवश्यक आहेत, हम्म, पण ज्या मिळत नाहीयेत. बरोबर. आणि त्याच्यातून जर आपल्याला ह्या समस्येवरती जर काम करायचं असेल तर आपल्याला अशी काहीतरी एक ऍक्टिव्हिटी सुरू करावी लागेल की ज्याच्यातून आपल्यालाही अर्थार्जन होईल, आपल्याबरोबर अनेक लोकांनाही अर्थार्जन होईल आणि लोकांची जी गरज आहे तीही पूर्ण केली जाईल. आणि ह्या एका संकल्पनेतून रंग अवधूत आर्ट स्टुडिओ हा उदयाला आला. आणि तो सध्या देवरुखमध्ये आपण त्याचं काम करतो आहे. आणि त्या ठिकाणी जे काही स्थानिक गरजू कारागीर आहेत, म्हणजे ज्यांनी कुठलंही शास्त्रोचे शिक्षण नाही घेतलेलं आहे, अच्छा. पण त्यांच्याकडे कलेचा वारसा आहे. बरोबर. काही घरची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे किंवा घरच्यांचा सपोर्ट नसल्यामुळे जे काही मंडळी बाजूला राहतात तर ती लोक आज त्या ठिकाणी काम करत आहेत. खूप छान आहे हे, की अशा कलाकारांना सुद्धा संधी देणं हा. आणि त्यांच्यातला आत्मविश्वास जागा होतो ना, की मी हे करू शकतो किंवा बरोबर. मी हे करू शकते, नाही का? तर गणेश मूर्तींविषयी तुम्ही आता उल्लेख केला. एक काळ असा होता की एक ठराविक गणेश मूर्ती असायच्या, आता तसं नाही की 1 फुटापासून काही फुटांपर्यंत बरोबर. अशा गणेश मूर्ती असतात. तर ह्या
हाताने तयार केल्या जातात की काही विशिष्ट साचे असतात यासाठी? आता या ठिकाणी जी प्रक्रिया वापरली जाते ही हातानेही केली जाते आणि साच्यानेही केली जाते. जशी मागणी असेल त्या पद्धतीने ती मूर्ती घडवली जाते किंवा बनवली जाते. हम्म, आणि रंगअवधूतमध्ये फक्त गणपतीचीच मूर्ती बनते असं नाही. हम्म. तिथे पेंटिंग्सही बनतात, तिथे म्युरल्सही बनतात, तिथे अच्छा. स्कल्पचरही बनतात. अच्छा. सर, चित्रकला किंवा कोणतीही यातली कला तुम्ही म्हटलं तर ते रंगांशी संबंधित आहे. बरोबर. बरोबर. तर पूर्वी एक असं होतं की साधे तेलकट खडू किंवा स्केच पेन किंवा पाण्यात तयार केले जाणारे रंग, आणि आता त्यानंतर आत्ताचा जो काळ आहे या काळामध्ये खूप याच्यामध्ये सुद्धा डेव्हलपमेंट झाली आहे, तर त्याविषयी तुम्ही सांगा. डेव्हलपमेंट झाली म्हणजे काय की जे काही रंगमाध्यमं होती हं, ती फक्त काय एका बाउलमधनं फक्त ट्यूबमध्ये आली, हं, एवढाच फक्त डेव्हलपमेंटचा फरक आहे. कारण जे काही पारंपरिक पद्धती आहेत हं, ह्या पद्धतींचाच वापर करून रंगनिर्मिती केली जाते. पारंपरिक पद्धती म्हणजे काय की जे काही रंगीत दगड असतात हं, किंवा झाडांपासनं फुलांपासनं जे काही रंग मिळतात हं, तर त्याच्यावरती विशिष्ट प्रक्रिया करून हं, ते रंग ट्यूबमध्ये बॉटल्समध्ये फक्त आपल्याला दिले जातात. हं, कारण पूर्वीच्या काळी कसं होतं मशिनरीज नव्हत्या, हं, त्यामुळे पारंपरिक पद्धतीने ते केलं जायचं. हं, आता कसं त्याच्यावरती अभ्यास झाला, त्याच्यावरती प्रयोग झाले, त्या रंगाचं आयुष्य कसं वाढवायचं ह्याच्यावरती प्रयोग झाले हं, आणि त्या अनुसरून किंवा चित्रकारांची नक्की काय मागणी आहे. हं, कारण सगळ्यात महत्त्वाचा भाग काय असतो की कुठलंही चित्र ज्यावेळी चित्रकार प्रदर्शन भरवतो हं, किंवा त्याच्या स्टुडिओमधून एखादा कलेची आवड असणारा किंवा आर्ट कलेक्टर हं, एखादा पेंटिंग विकत घेतो, हं, त्यावेळी ते चित्र हे खूप वर्ष टिकणं गरजेचं असतं. हं. कारण त्या चित्राची किंमतच खूप जास्त असते. म्हणजे बरोबर. काही लाखामध्ये असे आता आपण ऐकतही असू टी व्हीवरती किंवा रेडिओजवरती की अमुक अमुक चित्रकाराचं या कोटीला चित्र विकलं गेलं. बरोबर. बरोबर की नाही? म्हणजे हाही फॅक्टर आहे आणि ही गोष्ट लक्षात घेता त्या रंगाचं आयुष्य कसं वाढवता येईल किंवा हं, ते हं. लॉंग लाईफ कसं करता येईल याच्यावरती प्रयोग करून मग प्रक्रिया करून ते आमच्यासारख्या चित्रकार लोकांना ते रंग दिले जातात. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये 2 प्रकार केले जातात. एक म्हणजे ज्यांना फक्त आवड आहे हं, त्यांच्यासाठी वेगळे रंग बनवले जातात आणि जे काही व्यावसायिक चित्रकार आहेत आमच्यासारखे तर त्यांच्यासाठी वेगळे असतात. हं, हं. कारण का ज्यांना आवड आहे ते फक्त आवडीसाठी म्हणून ते घेत असतात आणि जे व्यवसाय आहे कारण त्यांना ते चित्रनिर्मिती करून किंवा कुठलीही निर्मिती करून ती विकायची असते हं, किंवा त्याच्यानं अर्थार्जन करायचं असतं. हं. त्यामुळे कदाचित त्याच्या या सगळ्या गोष्टींचा विचार करून अनेक प्रकारचे रंग निर्मिती आजकाल होऊ लागली आहे. हं. सर, आता आपण जाता येता सहज रस्त्याने बघतो की साईडच्या ज्या वॉल असतात तर त्याच्यावरती खूप छान पेंटिंग्स केलेली असतात आणि त्यातून एक समाजाला काहीतरी संदेश दिलेला असतो की अगदी साधं तुम्ही प्लॅस्टिकचा वापर करू नका किंवा कचरा इथे टाकू नका किंवा ओला कचरा वेगवेगळा करा, असे छोटे छोटे जे संदेश असतात तर ते ह्या चित्रांमधून दिलेले असतात. बरोबर. तर त्याविषयी तुम्ही सांगा. खूप छान तुम्ही प्रश्न विचारलात. कारण सर्वसामान्य लोकांचा कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तर तो असा आहे की त्या चित्रातून काहीतरी संदेश मिळायला पाहिजे किंवा काहीतरी मला समजायला पाहिजे हं, तर ते मला चित्र समजलं असं आपण ग्राह्य धरतो. हं, पण चित्रकलेमध्ये ज्यावेळी आपण काम करत असतो त्यावेळी 2 प्रकारची कलाकृती आपण घडवत असतो. एक म्हणजे सामाजिक संदेश देणारी हं. आणि एक म्हणजे दुसरी कलाकाराला फक्त व्यक्त होण्यासाठी. हं, आता तुम्ही जो प्रश्न विचारला ही सामाजिक संदेश देणारी आहे. म्हणजे काय एक उदाहरणार्थ प्लास्टिक वापरू नका हं, किंवा स्वच्छता राखा, हं, ग्राम स्वच्छता अभियान, हं, बरोबर की नाही? किंवा आणखीन इतर ज्या काही सामाजिक समस्या आहेत हं. त्याच्यातून संदेश देण्यासाठी या चित्रांचा उपयोग केला जातो किंवा त्याच्यावरती काम केलं जातं हं, किंवा त्याच्यासाठी चित्रनिर्मिती केली जाते. हं, ह्या प्रकारची जी काही कलाकृती आहेत ह्याच्यातून आपल्याला विशेष महत्त्वाचं काय असतं की सामाजिक जनजागृती करणं हं, ही सगळ्यात महत्त्वाची बाब ह्या प्रकारच्या चित्रनिर्मितीच्या मागे असते. हं, हं. आणि ज्या ठिकाणी फक्त अभिव्यक्ती असते तिथे लोकांना किंवा कुठल्याही कलारसिकाला त्या चित्रामध्ये काय केलं हे समजायलाच पाहिजे असा अट्टास नसतो. हं, ते फक्त चित्र बघणं आणि त्याचा आनंद घेणं बरोबर. एवढाच फक्त त्याच्या मागचा उद्देश असतो किंवा हेतू असतो. हं, हं, आणि ज्यावेळी हा उद्देश किंवा हेतू सफल होतो हं. त्यावेळी त्या चित्रकाराची भूमिका साध्य झाली असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे दोन्हीकडचे हेतू हं, हे भिन्न आहेत. हं, एक जो हेतू आहे हा फक्त जनजागृती करणं हं. आणि दुसरा हेतू जो आहे फक्त निखळ आनंद मिळवणं. हं. तुम्ही जे मगाशी म्हणालात की रोजगाराच्या संधी, तर जाहिरात ही सुद्धा अशा माध्यमातून केली जाते नाही का? बरोबर.
आणि त्यातही अनेकांना अशा संधी मिळत असतील बरोबर. आपल्यापैकी कलाकारांना की बरोबर. ज्यांना आपली कला जाहिरातीच्या माध्यमातून व्यक्त करायची, फक्त थोड्या तुम्हाला काही आयडियाज हव्यात त्यामध्ये व्यक्त होण्यासाठी. बरोबर, अतिशय बरोबर. कारण जाता येता सहज जरी माणसाची नजर गेली तरी अरे लगेच क्लिक होतं. हो. तर हे होण्यासाठी सुद्धा चित्रकला खूप महत्वाची आहे. हां, कारण त्या ठिकाणी त्या कलाकाराची अभिव्यक्ती किती दर्जेदार आहे हे लक्षात येतं. बरोबर. सर, मगाशी मी तुम्हाला असं विचारलं की रोजगाराच्या दृष्टीने किंवा अर्थार्जनाच्या दृष्टीने चित्रकला कशी उपयोगी आहे. तर तुम्ही असं सांगा की चित्रकला ही फक्त अर्थार्जनासाठी आहे की ती अभिव्यक्तीसाठी आहे? काय सांगाल तुम्ही? तसं बघायला गेलं तर चित्रकला ही ज्या काही 5 ललित कला आहेत, तर त्याच्यामधली ही महत्त्वाची एक कला मानली गेली आहे. आणि ललित कला म्हणजे काय, की फक्त आनंद मिळवणं, निखळ आनंद. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कमर्शियल हेतू नाही, अप्रोच नाही, किंवा मला पैसे मिळायला हवेत हाही हेतू नाही. फक्त आनंद, समाधान ह्याच्यासाठी जी कला केली जाते ही ललित कलामध्ये मोडते. आणि चित्रकला ही त्यातलीच एक गोष्ट आहे. परंतु हे सगळं करत असताना ज्यावेळी आपण आपली कला साधना जोपासत असतो त्यावेळी सहज आपला कल पैसे कमावण्याकडे जातो आणि आपले साधनेमध्ये व्यत्यय येतो, खरं सांगायचं झालं तर. तर मला असं वाटतं व्यक्तिशः, म्हणजे आत्तापर्यंत माझे जे अनुभव आहेत किंवा मला ज्यांच्याकडून कला शिक्षण मिळालं किंवा अध्यात्माची बॅकग्राऊंड मिळाली, तर त्याच्यातून मला ही गोष्ट प्रकर्षानं समजली की कुठल्याही कलाकारांना, मग तो चित्रकार असू दे, शिल्पकार असू दे, गायक असू दे, नृत्यकार असू दे किंवा आणि कोणीही असू देत, तर त्यानं त्याची साधना, कला साधना ही अगदी कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता, बाळगता जर जोपासली, सातत्य ठेवलं, तर त्याचं अर्थार्जन आपोआप होत असतं. कारण का, कुठल्याही साधकाला, कुठल्याही कलाकाराला पैसे मिळवण्याची भ्रांत कधी पडते, ज्यावेळी त्याला असं वाटतं की आपल्या पाठीशी कोण नाहीये. पण ज्यावेळी तो साधकाच्या भूमिकेमध्ये असतो त्यावेळी त्याला निश्चित माहीत असतं की ज्यानं मला ही कला दिली तर आपलं अर्थार्जन ही तोच घडवणार आहे किंवा तोच करणार आहे. त्यामुळे या प्रवासामध्ये असे अनेक असंख्य अनुभव येतात की आपण कला साधना करत राहणं आणि त्या साधनेतून जी काही निर्मिती होते ती विकली जाणं आणि त्याच्यातून अर्थार्जन होणं, हा आपला खरा कला प्रवास आहे. परंतु सध्याच्या सामाजिक परिस्थिती पाहता हा कुठेतरी कला प्रवास लुप्त होत चाललाय. आणि हा लुप्त होणारा जर कला प्रवास आपल्याला वाचवायचा असेल, चांगले जातीवंत जर कलाकार घडायचे असतील, तर त्यांना ह्या गोष्टीची जाणीव करून देणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही जी कला शिकतायत ही साधना म्हणून तुम्हाला शिकायची आहे. साधना म्हणूनच त्याच्याकडे बघायचं आहे. अर्थार्जन त्यातून होणार, 100% होणार आहे, हा त्यांना विश्वास द्यायला हवा. आणि एकदा अर्थार्जन झालं की कला थांबवायची नाही, कला थांबवायची नाही, कलेची साधना सुद्धा थांबवायची नाही, ती आणखी जोमाने खरं तर केली पाहिजे. परंतु कमर्शियल अप्रोच आल्यानंतर साधना थांबते आणि प्रत्येक कलाकार पैशाच्या मागे लागतो. त्यामुळे निर्मिती घडत नाही, फक्त लोकांना काय पाहिजे एवढंच फक्त त्याच्या हातून घडतं. कलाकार म्हणून ही एक फार चांगली गोष्ट तुम्ही सांगितली की सगळ्या कलाकारांनी, कला कोणतीही असू दे, ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की साधना अविरत चालू राहिली पाहिजे. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. सर, तुम्ही शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थी आता घडवताय, तर हे विद्यार्थी तयार करत असताना विद्यार्थ्यांना नेमक्या कोणत्या अडचणी येतात कलाक्षेत्रामध्ये आणि मग तुम्ही त्यांना कसं मार्गदर्शन करता? ज्यावेळी आमच्या कॉलेजमध्ये किंवा डीकॅडमध्ये एखादा विद्यार्थी येतो तर त्याला कुठल्याही प्रकारचं माहिती नसतं की मला पुढे जाऊन काय करायचं आहे ते. कारण जसा माझा प्रवास झाला किंवा मलाही माहीत नव्हतं की पुढे जाऊन मला काय करायचं आहे, तशीच अवस्था त्याही विद्यार्थ्यांची असते. त्यामुळे नक्की त्याची मानसिकता काय आहे ही साधारण आम्हाला अंदाज आलेला असतो त्याच्यावरून. परंतु त्याच्यामध्ये नक्की काय कलागुण आहेत किंवा त्याचा कल नक्की कुठे आहे, ह्या कलानं जर त्याला आपण शिकवलं किंवा त्याच्या पद्धतीनं जर गेलं तर जास्तीत जास्त त्याला आपण ज्ञान घेण्यासाठी उद्युक्त करू शकतो किंवा ह्या साधनेमध्ये त्याला आणू शकतो. परंतु जर त्याची नक्की काय अडचण आहे ही जर नाही समजली तर त्याचा कला प्रवास किंवा त्याचं कलेचं शिक्षण याच्यामध्ये खूप अडचणी येत असतात. कारण कुठलाही विद्यार्थी ज्यावेळी येतो हा एकतर गरीब घराण्यातला असतो, मध्यमवर्गीय असतो, त्यामुळे एकतर त्याला आर्थिक अडचणींची पण सामना करायचा असतो. आणि आपल्या कोकणामध्ये खेडेगावं जास्त, बरोबर, तर तिथून येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनाही आधी मुळात येण्या जाण्याच्या अडचणी आणि त्यानंतर आर्थिक अडचणी, म्हणजे या सगळ्या गोष्टींना त्यांना सामना करायचा असतो किंवा तोंड द्यायचं असतं. आणि ही एक गोष्ट लक्षात घेता एक पालक म्हणून शिक्षक पेक्षा एक पालक होणं जास्त महत्वाचं असतं त्यावेळी.
त्यामुळे ज्यावेळी एखाद्या विद्यार्थ्याला आपले शिक्षक हेच आपले पालक आहेत हे ज्यावेळी विश्वास पटतो त्यावेळी ते अगदी मनमोकळेपणे त्यांचे जे काही अडचणी असतील किंवा त्यांना येणाऱ्या काही प्रॉब्लेम्स असतील तर ते अतिशय चांगल्या पद्धतीनं मनमोकळेपणाने बोलतात आणि त्याच्यावरती मग आम्हाला काम करणं सोपं जातं. बरोबर. कोणताही कलाकार घडवण्यासाठी शिक्षकांनी पालक व्हावं हा एक खूप चांगला विचार तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगितलात. आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये माझा कला प्रवास या अंतर्गत तुम्ही तुमचा कलेचा प्रवास आमच्या श्रोत्यांना उलगडून सांगितलात. त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीने मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. इंद्रधनुष्य